ही महिला दिनानिमित्त या लक्षवेधीवर अतिशय चांगली चर्चा होते. महिला भगिनी मांडतायत हुंडाबळी वगैरे. परंतु मंत्री महोदय, ग्रामीण भागातला मी आमदार आहे. आज ग्रामीण भागामधली जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक गावामध्ये, खेडेगावामध्ये 50-100 अशी मुलं आहेत की त्यांचं वय वर्ष 25-30 उलटून गेलेलं आहे. शेतीचा व्यवसाय साधारणतः करतात, त्यामुळं त्यांना मुलीच मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. म्हणजे उलटा आता हुंडा द्यायची पद्धत, आता मुलींना हुंडा द्यावा लागतो तर लग्न होतंय. आणि फसवणुकीचे प्रकार फार व्हायला लागलेत. बोगस मुली आणतात, लग्न करतात, एकाच मुलीचे 4-4 लग्न. हे असे प्रकार फसवणुकीचे सुद्धा पैसे घेऊन 2.5-3 लाख रुपये हे लुटले जातात अशी परिस्थिती आहे. तर या बाबतीत सुद्धा सरकार विचार करून ह्या मुलं जे आज विना लग्नाचे आहेत, आज खरं म्हणजे फार वाईट परिस्थिती आहे. आणि समाजामध्ये सुद्धा मग त्याच्यामध्ये अनेक व्यसनं करणं, अनेक भानगडी वाढत चाललेल्या आहेत. तर याचा सुद्धा विचार शासन करेल का, आणि यांना काही त्यांचे लग्न व्हावे त्याच्यासाठी सरकार काही मदत करेल का? सध्या राज्यामध्ये, देशामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये एक सगळ्यात मोठी समस्या झालेली आहे. ती म्हणजे पोरांचे लग्नाचे वय होत आहेत. काही पोरं 25-25, 30-30, 35-35 वर्षाचे झालेत, पण मात्र त्यांचे लग्न होत नाहीयेत. ही एक गंभीर समस्या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. आता ही समस्या नेमकी का निर्माण झाली, कशामुळे निर्माण झाली, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की मुलींचं जे लिंग गुणोत्तर प्रमाण आहे ते राज्यामध्ये आणि देशामध्ये कमी झालेलं आहे. मुलींची संख्या कमी झाल्यामुळं आणि मुलींचं शिक्षण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं आपला जोडीदार नेमका कसा असावा, काय असावा, याचा निर्णय स्वतः मुलींनी, पोरींनी घेतलेला असल्यामुळं ते त्यांच्या पद्धतीनं जोडीदार निवडत आहेत. मग ज्यांच्या हाताला नोकरी नाही, ज्यांच्या हाताला काम नाही, अशा पोरांना पोरी मिळणं अवघड झालंय, म्हणून त्यांचे लग्न सुद्धा होत नाहीयेत. एकीकडे पोरींची डिमांड वाढलेली आहे तर त्यांच्या आईवडिलांची डिमांड सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पोरीचे आईवडील पोरीच्या आधीच म्हणतात की आम्हाला नोकरीवाला पोरगा पाहिजे, त्याचा चांगला शहरामध्ये मोठा फ्लॅट नाही तर घर असलं पाहिजे, त्याच्याकडे मोठी जमीन असली पाहिजे आणि आमची पोरगी सुखात राहिली पाहिजे, असं पोरीच्या आईवडिलांचं म्हणणं असल्यामुळं आणि पोरांकडं ते सगळं नसल्यामुळं बरेच संसार जमत नाहीयेत आणि अनेकांचे लग्न होत नाहीयेत. मग हीच गंभीर समस्या लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी यांनी थेट सभागृहामध्येच हा प्रश्न उपस्थित केला आहे आणि याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा, काहीतरी तोडगा काढावा, असा थेट प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. पण मात्र खरंच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात का? पोरांची लग्न लावून देण्यामध्ये सरकार काही करू शकतं का? याच गोष्टीवर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता राज्यामधल्या आणि ग्रामीण भागामध्ये खरंच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की पोरांना पोरी लग्नासाठी मिळत नाहीयेत. मग या सगळ्या गोष्टी कशामुळे मिळत नाहीयेत, या गोष्टींचा जर आपण विचार केला तर बऱ्याच पोरांच्या हाताला काम नाहीयेत, चांगली नोकरी नाहीयेत आणि नोकरी नसल्यामुळं त्यांना छोकरी भेटत नाहीये, त्यांची लग्न होत नाहीयेत. मग सरकार सगळ्याच पोरांना नोकरी देऊ शकतं का, त्यांची लग्न लावून देऊ शकतं का? ज्या पद्धतीनं प्रकाश सोळंकी यांनी प्रश्न उपस्थित केलाय त्याच्यावर सरकार नेमकं काय करू शकतं, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की सरकार काहीतरी धोरण याच्यावर अवलंबू शकतं, पोरांना रोजगार किंवा नोकरी देऊ शकतं, जेणेकरून त्यांच्या हाताला काम मिळेल, ते त्यांचा संसार सुखाचा करतील, म्हणून त्यांना पोरगी मिळेल हे आपल्या ठिकाणी वाटतं. पण एवढ्या लवकर ही सगळी प्रक्रिया होईल, लगेच पोरांना नोकऱ्या लागतील आणि लगेच त्यांना छोकरी भेटेल, लग्न होईल, हे शक्य नाही, असं होऊ शकत नाही एवढ्या लवकर तरी. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जर पोरांना लग्नासाठी पोरी पाहिजे असेल तर त्यांचं गुणोत्तर देशामध्ये, राज्यामध्ये वाढवावं लागेल. मग महिलांसाठी, मुलींसाठी काहीतरी नवनवीन योजना आणाव्या लागतील, जेणेकरून मुलींची संख्या वाढेल आणि इथून पुढच्या काळामध्ये
अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवणार नाही किंवा पोरं बिना लग्नाचे राहणार नाहीत. या गोष्टींचा विचार जर आत्तापासून केला तर पुढच्या 25-30 वर्षामध्ये काहीतरी फरक जाणवेल आणि मग पोरांची लग्न सुरळीतपणे होतील असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं. पण मात्र 2-5 वर्षामध्ये तात्काळ या सगळ्या गोष्टींमध्ये बदल होईल आणि लगेचच पोरांना पोरी मिळतील हे होणं शक्य नाही. सरकारने कितीही गांभीर्यानं दखल घेतली, काही घेतली तरी सुद्धा ते पोरींचे किंवा त्यांच्या घरच्यांचे मन परिवर्तन करू शकत नाही असं तरी आपल्या सध्या या ठिकाणी वाटतं. जर आमदार साहेबांना एवढीच पोरांची काळजी आहे तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये सामूहिक विवाह लावण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि त्यांचं पाहून अनेक आमदारांनी खासदारांनी सुद्धा त्याच पद्धतीनं पाऊल उचललं पाहिजे आणि आपापल्या मतदारसंघामध्ये ज्या गरीब घरच्या पोरी आहेत त्या गरीब घरच्या पोरींचं श्रीमंत पोरांसोबत लग्न लावून दिलं पाहिजे. ज्या श्रीमंत घरच्या मुली आहेत त्यांच्यासाठी चांगले जोडीदार निवडून त्यांच्या हाताला काहीतरी काम देऊन किंवा त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं होईल अशी मध्यस्थी करून, आमदार आहेत म्हणून आजूबाजूचे लोक सुद्धा ऐकतील अशा पद्धतीची मध्यस्थी करून जर त्यांनी लग्न लावून देण्याचा पुढाकार घेतला तर नक्कीच राज्यामधली परिस्थिती बदलेल असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण मात्र त्याच्यासाठी आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे. मुलीचं, तिच्या आईवडिलांचं मन परिवर्तन करणं गरजेचं आहे. तरच हे तात्काळ होऊ शकतं असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. नाहीतर मग जो मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला आहे त्याच पद्धतीनं तो निघून सुद्धा जाईल असं सुद्धा आपल्या या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.